विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीविषयी माहिती घेणार आहोत। तर पहा, लोकमत पेपरला आज 5 डिसेंबरला जी न्यूज आली होती त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर कंत्राटी शिक्षकांच्या 131 जागांसाठी तब्बल 2,500 वरती अर्ज आलेले आहेत। तर बघा माहिती, कमी पटसंख्येच्या शाळांवर करणार नियुक्ती। तर बघा, लोकमतची न्यूज नागपूरला आलेली आहे। शिक्षण विभागाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 20 पटसंख्येच्या शाळात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीला निर्णय घेतला। मात्र या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला। म्हणजेच काय की शिक्षण विभागाने काय केले होते की 20 पटसंख्येच्या शाळांवरती कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करणार होते, पण काय केलं की शिक्षण संघटनांनी याला विरोध केला। मग त्यामुळे त्यांनी काय केले, 20 नंतर काय केले की 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरती कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरवले। या नियुक्तीला नागपूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। जिल्ह्यातील 126 शाळांतील 131 रिक्त पदांसाठी, म्हणजे 26 शाळांमधील 126 शाळांतील 131 रिक्त पदांसाठी जिल्हाभरातून 2,682 अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत। यात उच्च शिक्षितांचा समावेश आहे। नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक 450 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर सर्वात कमी 107 अर्ज कामठी तालुक्यात आहेत। कंत्राटी शिक्षकांमध्ये सुशिक्षित, बेरोजगार व सेवानिवृत्त शिक्षकांची मोठी संख्या आहे। शिक्षण विभागाला आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहेत। सुरुवातीला 20 पटसंख्येच्या शाळात 2 शिक्षक नेमणार होते, 1 सेवानिवृत्त शिक्षक व 1 बेरोजगार बीएड अर्हताधारक उमेदवारांचा समावेश होता। आता शासन निर्णयानुसार 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ही कंत्राटी पदे भरली जाणार आहेत। जिल्हा परिषदेअंतर्गत 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या 152 शाळा आहेत। त्यातील 126 शाळात गुरुजींची पदे रिक्त आहेत। 131 शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत। तर बघा, विरोधामुळे निर्णय बदलला। शिक्षण विभागाने 5 सप्टेंबरला 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्याचे आदेश काढले होते। 5 सप्टेंबरचा GR आहे। त्यानंतर पहा, या निर्णयामुळे नियमित शिक्षकांची पदे कमी होणार आहेत। म्हणजेच कंत्राटी शिक्षकांमुळे काय होणार आहे की परमनंट आता शिक्षक भरती जी आपली होते पवित्र पटलदरे, त्यामुळे काय होणार आहे की शिक्षकांची पदेही कमी होणार आहेत। त्यामुळे शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला। शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे शिक्षण विभागाने सुधारित आदेश काढला। त्यानुसार 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे। म्हणजे 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केले जाणार होते, व विरोधामुळे काय केले की 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर केले। तर बघा, इथं तालुका निहाय प्राप्त अर्ज बघा, नागपूर ग्रामीण विभागामध्ये 450 अर्ज आलेले आहे, कामठीमध्ये 107, हिंगणामध्ये बघा किती आलेले आहेत अर्ज, इतके अर्ज आलेले आहेत हे तुम्ही बघू शकता। इथे हिंगणामध्ये किती 156, नरखेडमध्ये 216, काटोलमध्ये 324, कळमेश्वरमध्ये 171, सावनेरमध्ये 240, पारशिवनीमध्ये 125, रामटेकमध्ये 258, मौदामध्ये 134, कुहीमध्ये 165 आलेले आहेत, उमरेडमध्ये 206, भिवापूरमध्ये 130 अशा प्रकारे अर्ज आलेले आहेत। तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयी माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।